आमिर खानने इंडियाज गॉट टॅलेंट वादावर काय प्रतिक्रिया दिली? त्याने विनोदाच्या सीमारेषेबद्दल कोणते मुद्दे मांडले? त्याच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर कशा प्रतिक्रिया उमटल्या? या वादामुळे आमिर खानच्या प्रतिमेवर काय परिणाम होऊ शकतो? 25 गालियां देके आप सोचते हो कि मैं इंप्रेस हो जाऊंगा? तो गालियों से इंप्रेस होने का मेरी उम्र निकल चुकी है। मैं 14 साल का नहीं हूं कि मैं गाली सुन के हंसूंगा। हा गाली दी उसने यार। इंडियाज गॉट टॅलेंटच्या एका एपिसोडने सध्या प्रचंड खळबळ माजवली आहे। यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैना यांच्या विनोदाने वादळ उठवले आहे। या शो मध्ये त्यांनी आई वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल अश्लील आणि अभद्र टिप्पणी केली, ज्यामुळे प्रेक्षक संतापले। पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही। सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरू असून रणवीर विरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे। पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। पण खरी खळबळ निर्माण झाली ती अभिनेता आमिर खानच्या वक्तव्यामुळे। 2015 मध्ये AIB रोस्ट या वादग्रस्त शोवर टीका केलेला आमिर खान पुन्हा एकदा बोलला आणि त्याच्या शब्दांची धार थेट या विनोदाच्या केंद्रस्थानी लागली। माझे वय आता 14 वर्षाचे नाही की अश्लील शिवाय ऐकून मी हसेन। जर तुम्हाला मला हसवायचं असेल तर कोणाच्याही भावना न दुखवता करा। कोणाच्या रंगावर, लैंगिकतेवर टीका करून तुम्हाला वाटत असेल की मी हसेन तर तुम्ही चुकत आहात, असे म्हणत त्याने या विनोदावर थेट प्रहार केला। आमिर खानच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली। कोणी त्याचे समर्थन करत आहे तर कोणी त्याच्यावर टीका करत आहे। या वादावर समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया काय प्रतिक्रिया देतील? या प्रकरणाचा शेवट काय होईल? आणि सर्वात महत्त्वाचं, या वादानंतर इंडियाज गॉट टॅलेंटचा पुढचा भाग प्रसारित होईल का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत। पण या वादाने मनोरंजन विश्वाला चांगलंच हादरवून सोडलं आहे। I completely believe in freedom of speech. No issues. But we have to understand that we all have a certain responsibility. When I heard what was being described to me, I felt it was a very violent event. There was a lot of violence in that event. देखिए, वायलेंस सिर्फ फिजिकल नहीं होता कि मैं आपको 2 जूते मारूं। वायलेंस वर्बल भी होता है, वायलेंस इमोशनल भी होता है। जब आप किसी को इंसल्ट करते हो तो आप वायलेंस परपेचुएट कर रहे हो। और 25 गालियां देके आप सोचते हो कि मैं इंप्रेस हो जाऊंगा? तो गालियों से इंप्रेस होने का मेरी उम्र निकल चुकी है। मैं 14 साल का नहीं हूं कि मैं गाली सुन के हंसूंगा। हा गाली दी उसने यार। आई एम नॉट इंप्रेस्ड बाय बैड लैंग्वेज। आप जोक, अगर मुझे आप हंसाना चाहते हो तो आप बगैर किसी को चोट पहुंचाए आप मुझे हंसा के दिखाओ, तो मुझे मजा आएगा उसका।